ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेल्यांचा या 3 खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? नमस्कार मित्रांनो. ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती माहीत आहेत. अर्थात महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, अब्दुल कलाम, रेखा, हेमा मालिनी, रवीना टंडन, इंदिरा न्यूई या सगळ्या व्यक्ती ऑक्टोबरमध्ये जन्मलेत. कोणती अशी गोष्ट आहे जी यांना इतरांपासून खास बनवते? तसेच तुमचाही जन्म ऑक्टोबरमध्ये झाला आहे का? किंवा तुमच्या घरात ओळखीत कोण ऑक्टोबरमध्ये जन्मले का? त्या व्यक्तीमध्ये सुद्धा हे गुण आहेत का? चला जाणून घेऊया. मित्रांनो, ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींना जी गोष्ट खास बनवते त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे त्यांची पारखी नजर. जर कोणतीही गोष्ट त्या अगदी व्यवस्थित पारखून घेतात. कोणतीही गोष्ट बघून त्याची योग्य किंमत या व्यक्ती सांगू शकतात. इतकी त्यांची चांगली क्षमता असते. तसं तर या व्यक्ती कोणाबद्दलही आपलं मत पटकन बनवत. नात्यात कोणाला पटकन चांगलं म्हणत ना, कोणाला पटकन त्या वाईट म्हणत. कोणत्याही व्यक्तीला त्या पारखून घेऊनच त्याच्याबद्दल मत देतात. त्या व्यक्तीने आपल्या आजूबाजूचे कोणतेही वातावरण निर्माण करण्याआधी 10 वेळा विचार करतात. कधीही कोणत्याही वेळेला काय करून बसतील याचा कोणालाही अंदाज येऊ शकत नाही. यांच्या करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती उत्तम राजकारणी होऊ शकतात, चांगल्या कलाकार होऊ शकतात, तसेच चांगले डॉक्टर होऊ शकतात. कोणतीही गोष्ट अगदी खोलपर्यंत जाणून घेण्याची क्षमता या व्यक्तींकडे असते. आता बोलूया यांच्या सोशल लाईफबद्दल. सोशल लाईफबद्दल काय बोलावं? भरपूर मित्र, भरपूर नातेवाईक, भरपूर शेजारी, सगळे सहकारी या सगळ्यांना जोडून ठेवण्याचं यांच्याकडे वैशिष्ट्य असतं. यांचा स्वभाव सगळ्यांना अगदी व्यवस्थित मॅनेज करण्याचा असतो. समोरच्या व्यक्तीला कसं चांगलं वाटेल किंवा समोरची व्यक्ती यांच्याबरोबर असताना चांगली फील करेल त्याचा वापर करून त्यांच्या आयुष्यात अनेक चांगले लोक जोडतात आणि पुढे चालत राहतात. आणि त्यांच्या या स्वभावाचा बऱ्याचदा अनेक लोकांना हेवासुद्धा वाटतो. कारण ती गोष्ट सगळ्यांकडे असतेच असे नाही. ऑक्टोबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव अत्यंत संवेदनशीलसुद्धा असतो. मनातली गोष्ट पटकन बोलून दाखवत नाहीत. प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती एकदम परफेक्ट असतात. त्यांचं लव्ह लाईफ उत्तम असं म्हणायला हरकत नाही. कारण फक्त शारीरिक रिलेशनशिपला महत्त्व यांच्याकडे नसतं. प्रेमामध्ये निष्ठा, विश्वास या गोष्टींना या व्यक्तींकडे महत्त्वाचं आणि म्हणूनच यांचा जोडीदारसुद्धा यांना असाच हवा असतो. विश्वास ठेवणारा, भरपूर प्रेम करणारा, शांतता आणि एकमेकांवरील विश्वास हा आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग या व्यक्तींसाठी असतो. या गोष्टी नसतात. या गोष्टींपासून या व्यक्ती जरा लांब राहतात. या लोकांना नेहमी आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवायला आवडतं. आपल्या जवळच्या व्यक्ती रागावणार नाहीत ना याची त्या जास्त काळजी घेतात. बऱ्याचदा त्यामुळे त्यांचे बऱ्याचदा नुकसानसुद्धा होते बरं का. ते स्वामी वागतात आणि इतर लोक त्यांचा गैरफायदा घेण्याची शक्यता असते. या व्यक्तीने बऱ्याच अंशी म्हणजेच जवळच्या व्यक्तींना अनुभव येत असेल की थोड्याशा किरकिऱ्या स्वभावाच्या असतात. मग तो ड्रेस असो किंवा पार्टनर असो, अशा कोणत्याही गोष्टीत सिलेक्ट असतात. निवड करताना खूप विचार करतात. त्या व्यक्ती अतिशय संतुलित आयुष्य जगणारे असतात. हेही तितकंच खरं आणि त्यांना लाईफ पार्टनरही तसाच हवा असतो. या व्यक्ती सुंदरतेला अतिशय महत्त्व देतात आणि त्यांच्या या गुणाकडे लोक चुकीच्या दृष्टीने पाहतात. यांचे सौंदर्य आणि राहणीमान कितीही नॉर्मल असले तरीही या व्यक्ती स्वतःला कोणत्याही राजकुमारीपेक्षा कमी समजत नाहीत. म्हणजे या व्यक्तींचे बोलणे बऱ्यापैकी आकर्षक असते, जेणेकरून लोक यांच्याकडे आकर्षित होतात. या व्यक्तींना स्वच्छता, साफसफाई तसेच डेकोरेशन खूप आवडते. कोणत्याही चुकीच्या गोष्टी घडल्या तर
त्याबरोबर त्याबरोबर करण्याकडे यांचा कल असतो, कारण त्यांना अस्ताव्यस्तपणा आवडत नाही. या व्यक्तींसाठी भाग्यशाली क्रमांक असतो 4, 7, 20, 55 आणि 35. या व्यतिरिक्त भाग्यशाली रंग असतो गुलाबी आणि पिवळा. भाग्यशाली दिवस म्हणावा लागेल बुधवार. तसेच भाग्यशाली रत्न आहे पोवळ. तर मग मंडळी, तुमच्या घरात कोणी ऑक्टोबरमध्ये जन्मले आहे का? किंवा तुमच्या ओळखीत कोणी ऑक्टोबरमध्ये जन्मले आहे का? आणि त्या व्यक्तींचे हे वर्णन किती बरं जुळतं आहे? मान्य आहे, अगदी 100% नाही. जुळणारं पण किती टक्के जुळतं आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आणि ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.